नमस्कार. स्पार्क अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो आपला म्हणजे तुमच्यासमोर येण्यामागचं मेन कारण म्हणजे सर्वांना माहिती आहे की आयोग मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करत आहे. तर म्हणून आपण त्याचं विशेष ठेवलं की एमपीसीमध्ये पुन्हा मोठे बदल, पुढची रणनीती काय असावी. तर एमपीसीने त्यांच्या याच्याप्रमाणेच ते बदल घडवत असतात आणि सध्या 5 मेला त्यांनी एक नवीन एमपीसीमध्ये रिफॉर्म्स करण्यासाठी एक नोटिफिकेशन आणलं होतं. तर त्यालाच धरून यांनी हे बदल घडवलेत. म्हणजे ग्रुप सीचं आता नवीन जी परीक्षा यावेळेस 2600 जागांची जाहिरात आली. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ग्रुप सीची प्रिलिम आहे ती ही ऑनलाईन एक्झाम होईल आणि मुख्य परीक्षा ही नेहमीप्रमाणे ऑफलाईन होईल. तर हे बदल असो किंवा वर्षातून 2 वेळा परीक्षा घेणे असो किंवा राज्यसेवेमध्ये ऑप्शनल जो आहे तो काढून टाकणे, असे भरपूर बदल आयोगाने केलेत. आज त्यांची प्रेस कॉन्फरन्स पण झाली, त्यातही त्यांनी तेच सांगितलं. मुख्यमंत्र्यांसोबत पण विद्यार्थ्यांची चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या संदर्भात म्हटले की म्हणजे ऑनलाईनचं त्यांनी पण म्हणजे सांगितलं की ऑनलाईन एक्झाम व्हायला हवी, पण विद्यार्थ्यांची ते चर्चा करून ठरवतील फायनल. तर मग या सगळ्या याच्यामध्ये आपली रणनीती काय असावी, शेवटी आयोगाच्या याला धरून आपल्याला जावंच लागेल. आपले प्रयत्न आहेत की आपण त्यांना सांगू शकतो, पण विद्यार्थ्यांचं काम म्हणजे आपण जे आहे की जसं जे काही समोर येईल त्याला आपण त्या चॅलेंजेसला फेस करणं महत्त्वाचं आहे. आपल्याला माहितीच आहे की एमपीएससी मध्ये बरेच बदल होत आहेत आणि 5 मे 2026ला एमपीएससीने सांगितलं की त्यांच्यामध्ये आता नवीन चेंजेस घडवण्यासाठी त्यांनी नोटिफिकेशन आणलं होतं. तर त्यानुसार बरेच बदल घडणार आहेत. तर पहिला बदल आपण आता बघितला की कालचं नोटिफिकेशन, त्यामध्ये ग्रुप सी संदर्भात जी आपली ॲड आली तर तिची प्रिलिम आहे ती पण ऑनलाईन होणार असं आयोगाने सांगितलं. आणि ऑनलाईन होणार, त्यासोबतच ऑनलाईन झाल्यामुळे शिफ्टमध्ये परीक्षा होणार आणि शिफ्टमध्ये परीक्षा असल्यामुळे त्याचं ते नॉर्मलायझेशन पण करणार. आणि हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी आतापर्यंत TCS आणि IBPSच्या एक्झामचा अनुभव घेतलेला आहे तर त्यांच्या लक्षात आहे की म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये विद्यार्थ्यांच्या मेरिटला चांगल्या प्रकारे वाव दिला जात नाही, म्हणून तर आपण आयोगाकडे परीक्षा द्या असं म्हणत होतो. पण आयोगाने सुद्धा आता तेच केले की ते पण इकडेच येतात, कारण आयोगाचं इन्फ्रास्ट्रक्चर तर एवढं नाही की ते ऑनलाईन एक्झाम घेऊ शकतील. म्हणून TCS आणि IBPS यांच्यावरतीच त्यांना अवलंबून राहावं लागेल परीक्षा घ्यायला, असं आपल्या सध्याच्या माहितीनुसार आहे. तर मग स्पार्क अकॅडमी तुमच्यासोबतच आहेच, म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही. म्हणून या नोटिफिकेशनबद्दल क्लॅरिफिकेशन देण्यासाठी मी डॉक्टर सचिन लोंढे, आता टॅक्स असिस्टंट म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे, तर तुमच्यासोबत तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे. तर आपला आजचा विषय म्हणजे एमपीसीमध्ये पुन्हा मोठे बदल, पुढची रणनीती काय असावी. तर मग आता आपण सगळेजण अभ्यास करतो, तर आपली पुढची रणनीती काय असायला म्हणजे आयोग तर बदलतच राहणार आहे. आयोगाची परीक्षा आता पुढचं आहे की आयोगाने सिलेबस सुद्धा चेंज करायचं ठरवलेलं आहे. तर त्यामुळे आपण या प्रत्येक वाटचालीत आपण स्पार्क अकॅडमी आपल्यासोबतच असणार आहे. तर जे आपलं 25 तारखेचं जे नोटिफिकेशन होतं तर ते हे नोटिफिकेशन आहे गट क परीक्षेचं. तर याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित कम्प्युटर बेस्ड पद्धतीने आयोजन करण्याबाबत. तर ही एक्झाम जी आहे ती CBT पद्धतीने होणार आहे. तर त्याच्यामध्ये CBTचे जे आपण बघितलं कम्प्युटर बेस्ड एक्झाम जी होते तर ते सगळीकडे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. काही ठिकाणीच आहे, जसं की आपण इकडे पुण्यामध्ये बघितलं तर हडपसर वगैरे साईडला त्याचे आयॉन सेंटर जे असतं आयॉन डिजिटल, तर तिथे विद्यार्थ्यांना जावं लागतं. मग आता जे लांब राहतात त्यांना पण लांबून गावाकडनं वगैरे परीक्षा द्यायला यावं लागणार आहे. ऑफलाईन एक्झाम ज्या प्रत्येक जिल्ह्याला होत होत्या तसं यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आता ते कसं तयार करतील याबद्दलही साशंकता आहे. तर यामध्ये आयोगाने 25 जूनच्या नोटिफिकेशनमध्ये काय म्हटलं तर त्यांनी म्हटलं की राज्य शासनाचं दिनांक 5 मे 2026 रोजीच्या भरती प्रक्रियेमध्ये व्यापक सुधारणा रिक्रुटमेंट ऑफ रिफॉर्म्स, नवीन रिफॉर्म्स आयोग करू पाहतोय. आणि त्याच्यामध्ये त्यांना अपेक्षित आहे की आता विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली परीक्षा द्यायची. तुम्ही बघितलं कोविड-19 नंतर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी MPSC कडे आलेत आणि नीटमध्ये जे घोटाळे आपण बघितले तर त्यामुळे देशामध्ये जो उद्रेक होतो ते पण कमी करण्यासाठी यांनी एक्झाम ही पारदर्शी असायला पाहिजे असंही हे केलं. मग आता संख्या पण जास्ती आहे, पारदर्शकता पण मेंटेन करायची, म्हणून आयोगाने अशी कृती काढली की त्यांना एक्झाम ही ऑनलाईन होईल. म्हणून सध्या आयोगातर्फे दरवर्षी सुमारे 7,000 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येते. तथापि सुधारित धोरणानुसार आगामी काळात ही संख्या आता 5 ते 7,000 आत्ता भरतात, तर याच्या पुढे 4 ते 5 पट हे होणार आहे. चार ते 5 पट वाढण्याची अपेक्षा असून त्यानुसार परीक्षार्थी संख्या सुद्धा लक्षणीय वाढणार. आता त्याच्या संख्या जर वाढल्या, परीक्षा देणाऱ्यांची जर संख्या वाढली, जागा वाढल्यामुळे संख्या सुद्धा वाढणार आहे. आणि हे हँडल करायचं असेल तर ऑफलाईन परीक्षेसाठी जिल्हास्तरीय
शाळा व महाविद्यालयात अवलंबून राहावं लागणार आहे असं त्यांनी कारण दिलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने पूर्वपरीक्षा ही सीबीटी पद्धतीने घेण्याचं ठरवलेलं आहे. उत्तर पत्रिकांचं संगणकीय मूल्यमापन, जलद निकाल प्रक्रिया, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षा यामुळे भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह, कालबद्ध होईल. आयोगाच्या प्रत्येक संवर्गाची भरती प्रक्रिया शक्यतो त्याच वर्षात पूर्ण करण्याचं, म्हणजे 26व्या वर्षी जर एखादी आड निघाली तर 26व्या वर्षीच त्याचं पूर्ण रिकमेंडेशनची लिस्ट येईल, असं ते त्यांचं धोरण असणार आहे. आणि म्हणून 27 पासून बाकी परीक्षांसाठी लागू करणार आहे. पण ग्रुप सी ची ऍड आता जी आली 2600 जागा आहेत त्याच्यामध्ये, तर त्यासाठी जी पूर्वपरीक्षा आहे ती यावर्षी ऑनलाईनच होणार असं आयोगाने सांगितलं. तर त्यासाठी त्यांनी म्हटलं की आम्ही म्हणजे बाकी त्यांनी उदाहरणं दिलीत की स्टाफ सिलेक्शन आहे, रेल्वे बोर्ड आहे, कॅट, जेई, UGC आणि जेई, UGC, नेट, MSCET या सर्व परीक्षा सुद्धा ऑनलाईनच होतात. आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू अशा राज्यांची त्यांनी उदाहरणं दिली आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की ऑनलाईन परीक्षा सुद्धा चांगल्या प्रकारे घेतल्या जातात. पण आपल्याला माहिती आहे की आता IBPS आणि TCS सुद्धा ऑनलाईन सेम परीक्षा घेतात. पण त्याच्यामध्ये म्हणजे समजा एखादा शिफ्टला जर पेपर सोपा आला आणि त्या विद्यार्थ्यांना काही शिफ्टला अवघड आला तर खऱ्या अर्थाने परत पेपर प्रश्न पण वेगळे असतात. म्हणून मेरिटला खऱ्या अर्थाने न्याय दिला जातो असं आपल्याला वाटत नाही. म्हणून तर आपण आयोगाला सांगितलं होतं की तुम्ही ऑफलाईन परीक्षा घ्या आणि या सर्व परीक्षा MPSC कडे देण्याचं आपण ठरवलं होतं. तर आता हे आजचं नोटिफिकेशन आहे, म्हणजे आयोग आता सुद्धा ठाम आहे की ग्रुप सी ची पूर्व परीक्षा ही ऑनलाईनच होईल आणि मुख्य परीक्षा आहे ती नॉर्मल ऑफलाईन प्रमाणे होणार आहे. त्यानंतर दुसरं नोटिफिकेशन त्याच याच्या दुसऱ्या पानावरती त्यांनी जे सांगितले त्याच्यामध्ये IIT बॉम्बे वगैरे त्यांची उदाहरणं दिलेत. आणि डॉक्टर राधाकृष्ण आयोग त्यांच्या अध्यक्षतेखाली हाय लेवल कमिटी नेमली होती. त्यांनी सुद्धा CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट यासाठी त्यांनी सांगितलं होती त्या पद्धतीनेच एक्झाम घेण्यात याव्या. आणि नीट 2027 जी आहे ती सुद्धा ऑनलाईन घेण्यात येणार आहे असं आयोगाचं म्हणणं आहे. आयोगामार्फत दिनांक 1 डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत 168 संवर्गाच्या ज्या परीक्षा होतात तर त्यातल्या CBTद्वारे त्या यशस्वीरित्या घेण्यात आल्या आहे. म्हणजे आयोगाचं म्हणणं की आम्ही पहिल्यांदाच ही परीक्षा घेत नाहीये. याच्या आधी आम्ही 168 संवर्गाच्या सरळ सेवा परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्यात. आणखी 81 संवर्गाच्या परीक्षा CBT पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहेत. म्हणजे 81 संवर्गाच्या आणखी आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे आयोगास या प्रणालीचा अनुभव आहे. म्हणजे आयोग असं म्हणते की तुम्ही आम्हाला नवीन समजू नका, आम्हाला याचा अनुभव आहे आणि आम्ही चांगल्या प्रकारे ती परीक्षा घेऊ. CBT परीक्षा आयोजित करताना तांत्रिक सेवा पुरवतात म्हणून त्यांनी CDAC वगैरेची ते मदत घेणार आहेत की त्याची सिक्युरिटी ऑडिट होणार, म्हणजे त्याच्यामध्ये काही लूपहोल्स राहणार नाही किंवा कॉपीचा प्रकार होणार नाही. म्हणजे आता काहींचं म्हणणं आहे की ऑनलाईन हॅकिंग वगैरे होतं, तर त्यामध्ये आपली जी CDAC जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी इन्स्टिट्यूट आहे तर त्यानुसार CDAC ची मदत ते घेतील आणि काही सिक्युरिटी लॅप्सेस त्याच्यात राहणार नाही असं ते बघतील. नंतर याशिवाय आयोगामार्फत सन 2027 पासून महाराष्ट्र, आता हा दुसरा जो आहे त्याच्यामध्ये गट अ ब म्हणजे राज्यसेवेची जी परीक्षा आहे त्याच्यातून गट अ ब च्या ज्या पोस्ट भरल्या जातात आणि महाराष्ट्र गट ब च्या ज्या पोस्ट आहेत म्हणजे PSI, STI, ASO, तर ह्या परीक्षा आणि गट क सेवा म्हणजे टॅक्स असिस्टंट, क्लर्क आणि टेक्निकल असिस्टंट ह्या ज्या पोस्ट आहेत तर त्यासाठी सुद्धा पूर्व परीक्षा वर्षातून 2 पेक्षा अधिक वेळा घेण्याचा निर्णय आयोगाने घेण्यात आलाय. तर त्यांनी 2 पेक्षा जास्ती का ठरवलं तर आता कसं होतं वर्षातून एकदाच परीक्षा होते आणि मग आपण 1-2 मार्कांनी जर आपली प्रिलिम गेली तर आपल्याला डायरेक्ट पुढच्या वर्षी परीक्षा द्यावी लागते. म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून वर्षातून 2 पेक्षा अधिक वेळा, एक तर कमीत कमी 2 वेळा ते परीक्षा घेणार आहेत, नाहीतर मग 2 पेक्षा अधिक वेळा परीक्षा घेण्यात येईल असं आयोगाने सांगितलं. त्यांनी त्याच्या 2 कारणं सांगितली. एक म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आणि दुसरं कारण म्हणजे 2 वेळा परीक्षा 2 वेळा संधी दिल्यामुळे विद्यार्थ्यांची संधी वाढतील म्हणजे परीक्षेमध्ये पास होण्यासाठी. तर आणि आता कॉम्पिटिशन खूप जास्ती वाढल्यामुळे त्या 2 वेळा परीक्षा घेणं अपरिहार्य आहे असं आयोगाला वाटतं. पण 2 वेळा प्रिलिम होणार आहे आणि जी मुख्य परीक्षा आहे ती एकदाच होईल. म्हणजे साधारण जर तुम्ही असा विचार केला की जानेवारीमध्ये प्रिलिम झाली तर 6 महिन्याने म्हणजे जूनमध्ये पुढची प्रिलिम होईल आणि डिसेंबरमध्ये मेन्सची परीक्षा होईल. म्हणजे जो मुलगा जानेवारीमध्ये प्रिलिम परीक्षा पास होईल त्याला जास्ती वेळ मिळेल आणि ज्याची होणार नाही त्याला परत अभ्यास करून जूनमध्ये जर तो पास झाला तर 6 महिने त्याला वेळ भेटतील असं सध्याच्या याच्यावर वाटतं. म्हणजे जानेवारी आणि जूनमध्येच होईल असं नाही, आयोग त्याचं नोटिफिकेशन नंतर देईल शेड्यूलचं, पण सध्या आपण असं गृहीत धरून चालूयात. त्यानंतर वरील सर्व बाबी विचारात घेता आयोगामार्फत पूर्व परीक्षा CBT पद्धतीने घेण्याचा निर्णय हा वेळेची गरज त्यांनी कारण दिले. राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धती म्हणजे ऑनलाईन पद्धतीला CBT पद्धतीने एक सर्वोत्तम पद्धत असं मानलंय. त्यामुळे उमेदवारांनी कोणताही संभ्रम न बाळगता CBTद्वारे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गटसेवा संयुक्त परीक्षा 2027 परीक्षेची तयारी करावी. तर हे जे नोटिफिकेशन त्यांनी आज आणलं हेच त्यांचं जे म्हणजे आयोगाची जी आज पत्रकार परिषद झाली
तर त्यामध्ये सुद्धा हे सर्व मुद्दे जशाच तसे त्यांनी मांडले होते आणि त्यांनी सांगितले की आमच्यावरती विश्वास ठेवा, आम्ही चांगल्या प्रकारे परीक्षा आयोजित करू. आता हा झाला आयोगाचं नोटिफिकेशनचा मुद्दा. मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी चर्चा विद्यार्थ्यांची झाली, तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की आयोगाने नोटिफिकेशन आणलं, आयोगाचे जो उद्देश आहे तो एकदम चांगला आहे, कारण सरकारने त्यांना सांगितलेलं आहे की परीक्षा ही पारदर्शी व्हावी, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. आणि त्यांनी त्यांच्या भाषणात एक सर्वात महत्वाचं म्हटलं की परीक्षा ही MPSC साठी नाहीये, परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी आहे, विद्यार्थी भिमुक्ती आहे, त्यामुळे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको. म्हणून जरी तुम्ही आता हे नोटिफिकेशन आणलं असलं तरी विद्यार्थ्यांना विचारात घेऊन तुम्ही परत एकदा याचं रिव्हॅल्युएशन करू शकता की ऑनलाईन परीक्षा ही व्हायलाच हवी का, ऑफलाईन परीक्षा का नको, याबद्दल विद्यार्थ्यांची विचारविनिमय करून परत फायनल डिसिजन घ्या, असं त्यांनी आयोगाला ते सांगणार आहेत. आयोगाच्या अध्यक्षांची परत मुख्यमंत्री बोलणार आहेत. पण सध्याच्या स्थितीला आपण गृहीत धरून चालूयात की आपली जी ग्रुप सी ची परीक्षा आहे ती प्रिलिमची ही मुख्यतः ऑनलाईन होणार आहे आणि मुख्य परीक्षा ही नॉर्मल आपल्या ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. त्यामुळे आता शेवटी कसं असतं की आपण विद्यार्थी आहोत आणि आपल्याकडे जे काही आपण आता पुढे चालून अधिकारी पण बनणार आहोत आणि आपल्यासमोर असे अनेक चॅलेंजेस येतील. आताच त्या चॅलेंजेसची सुरुवात झालेली आहे परीक्षेमध्ये. आता जसं की परीक्षा ही ऑनलाईन ऑफलाईन हे आहे, नंतर काही काळानंतर परीक्षेचा सिलेबस सुद्धा बदलणार आहे. त्यामुळे आपण नेहमी तयारीतच राहायला हवं. आपल्या परीने आपण प्रयत्न करू की आयोग आपलं म्हणणं ऐकेल आणि ऑफलाईनच परीक्षा ठेवेल. पण तसं झालं नाही तर आपल्याला यासाठी सुद्धा तयार राहायला हवं आणि स्पार्क अकॅडमी तुमच्यासोबत नेहमीच असेल. कुठलेही बदल घडतील तर त्या बदलांना सामावून घेण्यासाठी आपण तुमच्यासोबत नेहमीच आहोत. त्याचंच एक माध्यम म्हणून आज तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून स्पार्क अकॅडमी आलेली आहे. नंतर दुसरं जे नोटिफिकेशन आहे आयोगाचं, तर ते हे नोटिफिकेशन आहे की 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत. राज्यसेवेचे जे ऑप्शनल विषय असतो, राज्यसेवाचा जो ऑप्शनल म्हणजे UPSC सारखाच एक ऑप्शनल विषय असतो, जो की 250 म्हणजे पेपर 1 आणि 250 पेपर 2 असा 500 मार्कांचा ऑप्शनल हा UPSC ला असतो. त्याच धर्तीवरती आयोगाने जे म्हणजे UPSCचा सिलेबस होता जो जसा तसा कॉपी केला, फक्त महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल वेगळा आहे, बाकी सगळं UPSC सारखा सिलेबस आहे. तर त्यातला UPSCचा जो ऑप्शनल होता तो वगळण्याबाबत आयोगाने ठरवलंय. कारण त्यांना असं वाटतं की म्हणजे UPSC म्हणजे IAS IPS होतात, त्यांना पॉलिसी मेकिंगमध्ये जास्ती म्हणजे त्यांना करावं लागतं आणि पॉलिसी मेकिंगसाठी तुम्हाला एखाद्या विषयाचं इनडेप्थ नॉलेज असायला हवं असतं आणि राज्यसेवेमध्ये एवढे इनडेप्थ नॉलेजची त्यांना गरज वाटत नसावी मे बी, त्यामुळे त्यांनी ऑप्शनल काढायचं ठरवलं आहे. आणि दुसरं एक कारण त्यांनी सांगितलं की तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार इत्यादी लोकसेवा आयोगांनी त्यांच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय वगळले असून त्याऐवजी हा शब्द खूप महत्वाचा आहे, अधिक एक समान आणि प्रमाणित मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केलाय. अधिक एक समान म्हणजे सर्वांना इक्वल लेवलला आणायचं काम, आणि दुसरं प्रमाणित मूल्यमापन पद्धती म्हणजे एक स्टँडर्ड मूल्यमापन पद्धती, स्टँडर्ड इव्हॅल्युएशन सिस्टीम ते आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण असं आढळलंय की आता मी UPSC ची पण तयारी आधी केलेली असल्यामुळे मला माहित आहे की माझा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स होता. तर काही वर्षी पॉलिटिकल सायन्सचा कट ऑफ हा खूप जास्ती लागायचा, तर एखाद्या वर्षी दुसऱ्याच म्हणजे जॉग्राफी मधले जे मुलं असतात त्यांचे जास्ती मार्क मिळायचे, त्यांना जास्ती म्हणजे कधी कधी 300च्या वरती सुद्धा बऱ्याच जणांना मार्क असायचे. म्हणजे कधी एकच विषय पुढे, बाकी दुसरे समजा एखाद्याने हिस्ट्री घेतलेला असेल तर एखाद्या वर्षी हिस्ट्रीमध्ये कमी, एखाद्या वर्षी जॉग्राफी कमी. मग तो ऑप्शनल निर्धारित करत होता की तुमचं मेरिटमध्ये रँक कुठे असेल, म्हणून ऑप्शनलच जर काढून टाकला तर सगळे एका लेवलला येतील आणि मेरिटमध्ये जे इक्वलायझेशन अँड स्टँडर्डायझेशन ऑफ द एक्झाम असं होईल, यासाठी त्यांनी ऑप्शनल काढण्याचं ठरवलंय. आणि हा खरं तर आयोगाचा चांगला निर्णय, याचं आपण स्वागत करायला हवं, कारण एका लेवलला सगळे येतील. आणि हे बाकी राज्यांनी पण सुरू केले आणि मे बी आता UPSC पण काही वर्षांनी ऑप्शनल काढणारच आहे. त्यांना काही कमिट्यांनी तसे निर्देश दिलेले आहेत की तुम्ही ऑप्शनल काढून टाका म्हणून, कारण UPSCच्या आधी 2 ऑप्शनल होते, आता त्यांचा एकच ऑप्शनल आहे. नंतर म्हणजे आता ऑप्शनल काढल्यानंतर काय तर बाकी सेम स्ट्रक्चर राहणार आहे. म्हणजे आपला मराठी 300 मार्काचा असतो, इंग्रजी 300 मार्काचा, याच्यामध्ये आपल्याला फक्त 25% म्हणजे 75 मार्क अपेक्षित असतात पास व्हायला. हा फक्त एलिजिबल हे 2 विषय आहेत. आणि नंतर एसेचा जो असतो तो 250 मार्काचा आहे, आपल्याला एसे लिहावा लागतो, तो जसा 250 तो त्यांनी ठेवलेला आहे. GS 1, 2, 3, 4 हे 250 मार्काचे असतात. म्हणजे टोटल हे सगळे मिळून झाले 1000. तर हे 1000 आणि याचे एसेचे 250 असे 1200, हे सगळे मिळून 1250 मार्क हे जशाच तसे राहतील. आणि वैकल्पिक विषय जो आहे त्याच्यामध्ये तर जे GS 1, 2, 3, 4 आहे ते सगळ्यांची मिळून ही 1000 टोटल होते. आणि आपला जो एसे आहे तर त्याची 250चा एसे असे 1250 मार्काची ही आपली GS आणि एसे.
यांची कॅल्क्युलेशन होते. आणि हे आधी जे ऑप्शनलचे 2 होते पेपर 1 हा 250 मार्काचा होता, पेपर 2 250 मार्काचा, असे दोन्ही मिळून 500 होत होते. तर ते आयोगाने इथे कॅन्सल करून टाकलेले आहे. म्हणजे याच्या पुढे आता 2026ला असेल, पण 2027 पासून जी राज्यसेवा परीक्षा होईल, राज्यसेवा मुख्य परीक्षा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनल नसणार आहे, फक्त GS 1 2 3 4 आणि SA, आणि हे तर बाकी 2 एलिजिबलच आहेत. तर त्या आधारावरती तुमची मेन्स एक्झाम होणार. आणि नंतर इंटरव्ह्यूसाठी हे 275 मार्क असे टोटल 1525. म्हणजे आधी कसं होतं, आधी 1750 होते, त्याच्याऐवजी आता 1250. आणि इंटरव्ह्यूचे 275 हे सेमच राहणार आहेत, मुलाखतीचे 275 सेमच आहेत. त्यात विद्यार्थ्यांचं इथेही म्हणणं आहे की मुलाखतीमध्ये खूप जास्ती डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं, म्हणजे मार्कांमध्ये किंवा याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी जास्ती येते ना, ऑब्जेक्टिव्हिटी कमी असते, आणि अशा एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्हिटीला जास्ती प्राधान्य द्यायला हवं. म्हणून इथे 275 ऐवजी 100 मार्काचा इंटरव्ह्यू अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी पण सर्वजण प्रयत्न करत आहेत, बघू आता त्यामध्ये काय होतं. तर एकूण हे 275 असे धरून 2025 मार्काची मुख्य परीक्षा राज्यसेवेची होती, जी की UPSC प्रमाणेच होती, पण आता याच्यामध्ये बदल होऊन ती 1525 मार्काची होणार आहे. तर जो बदल झाला तो आहे याच्यामध्ये. म्हणजे आपण बघितलं की ग्रुप सीची पूर्वपरीक्षा ही ऑनलाईन आयोग करणं, म्हणजे आयोगाने जे बदल केले तर त्यामध्ये ग्रुप सीची पूर्वपरीक्षा या वर्षीपासूनच ऑनलाईन होणार. पुढच्या वर्षीपासून राज्यसेवेची म्हणजे संयुक्त परीक्षा जी आहे, गट ब च्या दोन्ही पोस्ट, या सगळ्या पोस्टसाठी पूर्वपरीक्षा ही ऑनलाईनच होणार, आणि मुख्य परीक्षा ही लेखी जी होणार आहे ती ऑफलाईन होईल. आणि दुसरा बदल त्यांनी केला की परीक्षा ही दरवर्षी 2 वेळा कमीत कमी होणार आहे, आणि मुख्य परीक्षा ही 1 वेळाच होणार, म्हणजे विद्यार्थ्यांची संधी वाढवण्यासाठी. आणि त्या म्हणजे लॅब्स कमी असावा विद्यार्थ्यांना, की म्हणजे एका वर्षानंतर परीक्षा डायरेक्ट पुढच्या वर्षी द्यावी लागते, म्हणून त्यांनी 2 वेळा संधी देण्याचं ठरवलेलं आहे. वरील निर्णयानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षेची सुधारित योजना आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतः, मग ही परीक्षेची योजना नंतर परत ते पब्लिश करतील असं त्यांनी सांगितलंय. आणि जी महाराष्ट्र वनसेवा म्हणजे फॉरेस्टची जी एक्झाम आहे, तर ती एक्झाम ही तिथला ऑप्शनल वैकल्पिक विषयाची तर पूर्वीप्रमाणेच लागू राहील. म्हणजे जी फॉरेस्टची एक्झाम आहे, त्यानंतर अभियांत्रिकीची जी एक्झाम, सिव्हिलची, त्यानंतर यांत्रिकी एक्झाम, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची एक्झाम, आणि कृषी ॲग्रिकल्चरची जी मेन परीक्षा आहे, आणि फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या ज्या परीक्षा होतात, म्हणजे FSO असो किंवा फूड अँड त्यांचे ज्या एक्झाम आहेत, त्या पूर्वीप्रमाणेच पशुवैद्यकीय मुख्य परीक्षा आणि निरीक्षक वैद्यमापनशास्त्राच्या मुख्य परीक्षा, या सर्व परीक्षा प्रचलित योजनेनुसारच घेण्यात येतील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. म्हणजे बदल फक्त हा राज्यसेवेपुरताच आहे. राज्यसेवेचा जो ऑप्शनल आहे ते ऑप्शनल हा त्यांनी काढून टाकला, म्हणजे 500 मार्क कमी झालेत. म्हणजे एक प्रकारे चांगलेच झाले की सगळे एका लेवलला आलेत. आणि म्हणजे यावर्षी आता जे आहेत त्यांनी ऑप्शनल करायचं आहे, आणि पुढच्या वर्षी जे आहेत त्यांना फक्त GS 1 2 3 4 हे करावं लागतं. आता आपला मेन आजचा याचा विषय आहे की पुढची रणनीती काय ठरवायची. आता आपल्याच्यात बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांनी ऑप्शनलच्या बॅचेस ऑलरेडी लावल्या 2027 साठी. तर मग ऑप्शनल, आता काहींचा जर ऑप्शनल कोणता आहे, जर एखाद्याचा ऑप्शनल हिस्ट्री असेल तर तुम्हाला हिस्ट्रीचा अभ्यास ऑलरेडी होणार आहे. आणि जो की GS 1चा जो GS 1 असतो त्याच्यामध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी आहे, म्हणून तुमचा ऑप्शनल जर हिस्ट्री असेल तर त्याचाही तुम्हाला तोटा होणार नाही तुम्ही त्याचा अभ्यास केला तर. म्हणून तुम्हाला हिस्ट्री आणि जिओग्राफी GS 1 मध्ये तुमचा अभ्यास इनडेप्थ होणारच आहे. GS 2 जो आहे त्याच्यामध्ये मेन फोकस असतो तो पॉलिटीवरती, आणि तुमचा जर पॉलिटिकल सायन्स विषय असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला GS 2 चा फायदा, GS 2 मध्ये तुमच्या त्या ऑप्शनलचा तुम्हाला फायदा होईल. म्हणजे तुम्ही जर 2700 ऑप्शनलचे कुठे बॅच घेतली असेल तर तुम्ही ती म्हणजे कंटिन्यू करू शकता, कारण तुम्हाला त्या इकडे पण फायदा होईल. फक्त तुम्हाला थोडासा फोकस त्याचा GS 1 2 चा जो सिलेबस आहे त्याच्यानुसार करावा लागेल. नंतर GS 3 जो आहे ते GS 3 आणि GS 4 मध्ये एथिक्स जो आहे, तर याच्यामध्ये सुद्धा ज्यांचं सोशिओलॉजी असो किंवा काहींचं फिलॉसॉफीचा सब्जेक्ट असतो किंवा पॉलिटिकल सायन्स, या सर्वांमध्ये काही फिलॉसॉफर्स असतात, तर त्यांचे काही कोर्स वगैरे आपण एथिक्समध्ये टाकू शकतो. तर त्याचा फायदा तुम्हाला एथिक्समध्ये होईल. म्हणजे तुमचा अभ्यास हा वाया जाणार नाहीये, इतके वर्ष केलेला अभ्यास किंवा काही नाही ठरवला. फक्त आपल्याला थोडी सिलेबसनुसार रणनीती ठरवावी लागेल. आधी ऑप्शनलमध्ये इनडेप्थ नॉलेज, जुने पेपर्स, त्याच्या आता आपल्याला GS वरती 2027ला फोकस करावा लागेल. आणि या वर्षीचे जे मुलं आहेत त्यांनी ऑप्शनल आणि बाकी GS त्याचा नेहमीप्रमाणे अभ्यास करायचा आहे. गटकच्या मुलांनी जे आहे त्यांची आता ही पूर्वपरीक्षाच ही ऑनलाईनच होणार असं गृहीत धरून, ऑनलाईनमध्ये प्रिलिमच्या एक्झाम्स, त्याच्या टेस्ट सिरीज असो, ह्या ऑनलाईन माध्यमातून देण्याचा आपण त्यासाठी काही आपल्या इथे पण काही प्रयत्न करूयात. आणि जिथे कुठे असतील अशा काही टेस्ट सिरीज तर तिथे ते देऊ शकतात. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल, कारण आता जे युग आहे हे तंत्रज्ञानाचं युग आहे, आणि कधीतरी डिजिटलायझेशनकडे आपण जातोय. म्हणजे ऑफलाईनकडनं आपल्याला डिजिटल एक्झामकडे जावंच लागणार आहे. ही एक काळ्या दगडावरची रेषा आहे, आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून
आपण त्यासाठी तयार राहणं आवश्यक आहे. आपण आयोगाला प्रयत्न करूयात की याच्यामध्ये काय ऑफलाईनच एक्झाम राहील यासाठी, पण जर झालं नाही तर आपण त्यासाठी तयार राहणं हे गरजेचं आहे. आणि दुसरं की दुसरा जो निर्णय होता आयोगाचा की एक परीक्षा ही वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा सुद्धा घेऊ शकतील, तर तो पण चांगला निर्णय. फक्त आपल्यासाठी तोट्याचा निर्णय आयोगाचा तो म्हणजे ऑनलाईन एक्झाम आणि त्यातही नॉर्मलायझेशन. कारण नॉर्मलायझेशनमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना अन्याय झालेला आहे TCS आणि IBPS मध्ये, आणि आयोग सुद्धा तेच करत असेल तर मग आयोगाकडनं आपण ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या अपेक्षांचा कुठेतरी भ्रमनिरास आपलाच झालेला आहे. मग त्यासाठी प्रयत्न आपण करणारच आहोत. पण हे जे 2 निर्णय दुसरे घेतलेत की 2 परीक्षा वर्षातून 2दा परीक्षा, नंतर राज्यसेवेचा ऑप्शनल काढून टाकणे, हे 2 निर्णय स्वागतार्ह आहेत. पहिला जो निर्णय आहे की एक्झाम ह्या ऑनलाईन घेणार आहेत, म्हणजे ग्रुप सी ची असो, राज्यसेवेची असो किंवा ग्रुप बी ची असो, या सगळ्या एक्झाम त्या प्रिलिम एक्झाम ह्या ऑनलाईन घेणार. ऑफलाईन एक्झाम मुख्य परीक्षा ऑफलाईनच राहतील, पण प्रिलिम एक्झाम ऑनलाईन घेण्याचं त्यांनी ठरवलंय. तर त्या संदर्भात आपण आयोगाशी विद्यार्थ्यांनी आपापल्या लेवलला प्रयत्न म्हणजे त्यांना तुम्ही ईमेल पण करू शकता, आणि सर्वांनीच एकमताने आपण त्यासाठी काय करता येईल बघूया. आणि दुसरं म्हणजे मला आता जो रणनीतीचा विषय झाला, तर पहिलं की ऑनलाईन एक्झामची रणनीती आपण आता प्रत्येकाकडे टॅब आहेत इथे, तर तुम्ही ऑनलाईन एक्झाम्स देऊ शकता आणि त्याप्रमाणे स्वतःला ॲडॅप्ट करावं लागेल आपल्याला. आणि एक्झाम 2दा होणार आहे, त्याच्यामुळे असंही नाही की एखादं म्हणजे जे प्रेशर आहे विद्यार्थ्यांचं, स्ट्रेसमुळे काहींचा अभ्यास होत नाही, तर त्यांना आता थोडंसं रिलीफ होऊ शकतं की 2दा ते परीक्षा देऊ शकतात. राज्यसेवेमध्ये त्यांना फक्त GS वरती फोकस करावं लागेल आणि वेगळ्या ऑप्शनलचा अभ्यास करायची गरज नाही. शेवटी मला वाटतं की या सगळ्या जी पुढची वाटचाल आहे, म्हणजे आता काही सिलेबस पण आयोग बदलणार आहेत, या सगळ्या पुढच्या वाटचालीस आपली स्पार्क अकॅडमी तुमच्यासोबत नेहमीच समर्थपणे असेल आणि तुमच्यातला स्पार्क जागा ठेवण्याचं काम नेहमीच आपण करणार आहोत. शेवटी मला वाटतं की जसं म्हणतात कि हवा जिसे टकराए उसे चट्टान कहते हैं, हवा जिसे टकराए उसे चट्टान कहते हैं, और चट्टान को जो टकराए उसे युवा कहते हैं. आपण सगळे युवा आहोत, आपल्यामध्ये युवा जोश आहे. असे कितीही चॅलेंजेस येतील, आयोग आपल्यामध्ये बरेच बदल त्यांच्या परीक्षेच्या याच्यामध्ये बरेच बदल घडू शकतात, आणि ते आपण बघितलेच की आयोगाची ही पूर्वीपासूनच सवय आहे की ते सारखं काहीतरी बदल करत राहतात. तर त्या बदलाला ऍडजस्ट करणं, अडॅप्ट करणं आणि त्या बदलाला त्याप्रमाणे त्या चॅलेंजेसला सामोरं जाणं हे आपल्यासमोर आहे, आणि आपण ती युवा असल्यामुळे आपण ते करू शकतो. आणि तुमच्यासोबत स्पार्क अकॅडमी सोबत आहेच. या आधी पण तुमच्यासोबत राहिली, आता पण तुमच्यासोबत आहे, आणि भविष्यामध्ये सुद्धा आपली स्पार्क अकॅडमी ही तुमच्यासोबत नेहमीच असणार आहे. विद्यार्थ्यांमधील स्पार्क जागा करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत नेहमीच आहोत, त्यामुळे कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमची रणनीती काय असावी यासाठी सुद्धा इथे लेक्चर्स घेतले जातील. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही भेटू शकता. स्पार्क अकॅडमीमध्ये MPSC असो किंवा UPSC, आता MPSC राज्यसेवेमध्ये जे ऑप्शनल कॅन्सल झालेत, पण राज्यसेवेचे जे बाकी GS1 वगैरे ते सगळे चालूच राहणार आहे. त्याचा पण तुमचा अभ्यास होईल. ग्रुप C असो, ग्रुप B असो, या सर्वांसाठीच MPSCचा एक्झाम आणि UPSC सगळ्यांसाठीच आपली स्पार्क अकॅडमी मदत करणार आहे, विद्यार्थ्यांसोबत नेहमीच राहणार आहे. तर तुम्ही इथे येऊन प्रत्यक्ष ॲडमिशन घेऊ शकता. तुमच्या काही तक्रारी असतील तर इथे येऊन भेटू शकता. आणि आपलं जे चॅनल आहे त्याला तुम्ही स्पार्क अकॅडमीचं यूट्यूबला जे चॅनल आहे, तर त्याला इंस्टाग्रामला जे आपलं अकाउंट आहे, तर त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. तुमचे स्वप्न आमची जबाबदारी. स्पार्क अकॅडमी, MPSC आणि UPSC सर्वोत्तम. आता यशाची खात्री. आजच ॲप डाउनलोड करा. स्वप्न तुमचे, मार्गदर्शन आमचे.